पौलाला काय म्हणायचंय, तो मंडळीला, त्या विश्वास ठेवणाऱ्यांना, ज्यांनी कृपेच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला, त्या लोकांना प्रेषित पौल म्हणत आहे की तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. याचा अर्थ आपल्या सगळ्यांना आत्मिक दानांविषयी माहित पाहिजे. आपण सगळेजण आत्मिक गोष्टींमध्ये चाललं गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जर चौथं वचन वाचलं पुढे, तर तिकडे प्रेषित पौल म्हणतो कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. प्रेज द लॉर्ड. हे सगळ्यांनी समजून घ्या. एखादा व्यक्ती अन्य भाषेत बोलतोय, एखादा व्यक्ती बोलत नाही, एखादा व्यक्ती डिलिव्हरन्स मिनिस्ट्रीमध्ये काम करतोय, एखादा नाही, एखादा व्यक्तीद्वारे आरोग्याची सेवा होते, एखादा शिकवतोय. एकमेकांना कमीपणाने आपल्याला लेखायचं नाहीये, किंवा एकमेकांना आपल्याला असं हे नाही करायचे की हे दुसरं काहीच करत नाही, एवढंच करतात, एवढंच आहे का, सगळं केलं पाहिजे. नाही. बायबल सांगतं कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. हे खूप महत्वाचं विधान आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, हालेलुया, तरी प्रभू एकच आहे. आणि निरनिराळे प्रकार आहेत. प्रेज द लॉर्ड. तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी हे का सांगते, कारण जसं आपण अन्य भाषेविषयी शिकणार आहोत, तर मला पाहिजे तुम्ही ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं. हे काय म्हणतो, हे बेस धरा, ह्या गोष्टीला फाउंडेशन समजा, तुमचा पाया समजा, आणि इथे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. दुसरं वचन वाचा, 1 कोरिन्थी 14:2. येस, ओके. सो इथे जे आहे ना, जे ग्रीक भाषेमध्ये होतं ते तंतोतंत भाषांतर केलंय, कारण आपण बायबल सोसायटी ऑफ इंडिया किंवा इतर मराठी भाषेमध्ये काय दिलंय, कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. सो ऍक्च्युअल इट इज नॉट भाषा. खरं पाहता इकडे आहे अन्य भाषा. या भाषांतरामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, कारण अन्य भाषेत बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही. तो देवासोबत गुजे किंवा रहस्य किंवा गुप्त गोष्टी बोलतो, गूढ गोष्टी बोलतो. प्रेज द लॉर्ड. सो इथे ना प्रेषित पौल काही सांगत आहे, आणि ह्या गोष्टींविषयी बरेच लोकांच्या मनात काही ना काही संशय, डाऊट असेल. ओके. आपण या दिवसांमध्ये ते सगळे चुकीचे जे संशय असतील ते काढून टाकणारे, गैरसमज दूर करणारे, आणि देवाच्या वचनातून ह्या गोष्टींविषयी आपण शिकणार आहे. प्रेज द लॉर्ड. बरेच लोकांना दान आहे, बरेच लोक बोलतात, तरी सुद्धा कॉन्फिडन्स नाहीये, मी राईट करतोय का रॉंग करतोय, असं जर गोंधळ असेल तर आपण ह्या गोष्टींमध्ये पाहूया. प्रेज द लॉर्ड. सो भाषा म्हणजे काय? मी तुमच्याशी बोलते मराठी भाषेमध्ये, ओके. अजून कोणी असेल वेगळी भाषा बोलत असेल, आपण हिंदी भाषा, मराठी भाषा, इंग्लिश लँग्वेज, ओके, इंग्लिश वगैरे, इट्स सिम्पल लँग्वेज. आपली मातृभाषा आहे, त्या मातृभाषेत आपण बोलतो. आपली राष्ट्रभाषा एक असते, कम्युनिकेशनसाठी आपण वेगळी भाषा वापरतो. वेगवेगळे डायलेक्ट किंवा भाषाचे वेगवेगळे बोलण्याचे प्रकारही असू शकतात. जसं मराठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला वेगवेगळी मराठी भाषा दिसेल. नागपूरमध्ये वेगळी, खानदेशात वेगळी. तुम्ही जर महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलात तर भाषेमध्ये थोडेसे मराठीच भाषा असते, पण थोडस त्यामध्ये बदल असतो. सो काही शब्द, एक बोली भाषा वेगळी असते, बरोबर. पण भाषा म्हणजे काय? ज्याद्वारे आपण कम्युनिकेशन करतो, आपण ज्या प्रकारे शब्दांचा वापर करतो आणि एकमेकांशी संभाषण करतो, म्हणजे भाषा किंवा लँग्वेज. आता भाषा आपण लाईक जन्मल्यापासून आपण शब्द ऐकतो, आपण बोलतो, आपल्यासाठी नवीन विषय नाही. परंतु इकडे बायबल एका वेगळ्या भाषेविषयी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. इथे वचन सांगते अन्य भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे, म्हणजे अन्य भाषा ही एक भाषा आहे, एक अशी वेगळी भाषा आहे जी आपण नाही का ह्या पृथ्वीवर आपण एकमेकांसोबत वापरत नाही. प्रेज द लॉर्ड. भाषेचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं आपण पाहिलं, आपल्या भारतामध्येच किती प्रकारच्या भाषा आहेत. प्रेज द लॉर्ड. किती जास्त भाषा आहेत आणि समृद्ध आहे. भारतामध्ये जितक्या भाषा आहेत, प्रत्येक भाषा खूप प्रगत आणि समृद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. पण इतक्या सगळ्या भाषा असल्या तरी सुद्धा एक प्रकार आहे अन्य भाषा, किंवा हिंदीमध्ये म्हटलंय गैर भाषा, किंवा इंग्लिशमध्ये म्हटलंय टंग्स. टंग्स का म्हणण्यात आला आहे, कारण आपली जीभ नसेल तर आपल्याला बोलता येणार नाही. सो वेगवेगळ्या भाषा जी आपण बोलतो आपल्या जिभेचा, मुखाचा वापर करून, ओके. डिफरंट टंग्स असं इंग्लिशमध्ये बोललेलं आहे. द वन हू टॉक्स इन टंग्स ही एडिफाईज हिमसेल्फ. तो स्वतःची उन्नती करतो असं बायबल सांगतं. सो स्पष्टपणे अगदी सोप्या भाषेत समजून घ्या, भाषा म्हणजे ज्याद्वारे आपण संभाषण करतो, परंतु याच्यामध्ये भाग आहे एक अन्य भाषा. प्रेज द लॉर्ड.
इथे मला तुम्हाला एक वचन सांगू द्या, आपण अन्य भाषेच्या अजून टीचिंग्स मध्ये पुढे जाण्यापूर्वी. प्रेज द लॉर्ड. एक अध्याय मागे जाऊया, 1 कोरिंथी 13 याचा पहिला अध्याय. प्रेज द लॉर्ड. हे मी वचन का वाचायला सांगितलं आहे? प्रेज गॉड. कारण इकडे काय म्हटलंय माहिती, प्रेषित पौलच करंथीकराच्या मंडळीला सांगतोय, मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. याचा अर्थ ओके, इकडे माणसांची एक भाषा आहे, देवदूतांची एक भाषा आहे. प्रेज द लॉर्ड. हे मी बायबल मधून तुम्हाला सांगते, माझ्या मनाचं काही बोलत नाही. सो एक भाषा आहे माणसांची, जी आपण माणसांशी कम्युनिकेशन करतो. देवदूतांची सुद्धा एक भाषा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि एक अन्य भाषा आहे जी पूर्णपणे वेगळी आहे, ज्याद्वारे आपण आत्मिक युद्ध करतो, आपण आत्मिक संभाषण करतो, आपण परमेश्वरासोबत रहस्य बोलतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा इकडे आपण वाचूया 1 कोरिंथी 14 याचं 4थं वचन. इथे दिले, भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करीतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. प्रेज द लॉर्ड. जर 1 कोरिंथी 14 अध्याय तुम्ही वाचला, पहिल्यापासून 10 पर्यंत वचन, बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. तिकडे संदेष्ट्याविषयी किंवा संदेश देण्याविषयी म्हणण्यात आलंय आणि ऍट द सेम टाइम भाषेबद्दल पण बोलण्यात आलंय. प्रेज द लॉर्ड. आता मी पहिल्यापासून वाचते. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. इथे आपण पहिलं वचन काय पाहिलं 12व्या अध्यायामध्ये 1 कोरिंथी, की प्रेषित पौल म्हणतोय की आध्यात्मिक दानांविषयी तुम्ही अजाण असावे, तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही. इथे सांगतोय की तुमचं गोल, तुमचं ध्येय काय असलं पाहिजे? प्रीती. पण तरी आध्यात्मिक दानांविषयी तुम्ही अज्ञानी नसावं, तुम्ही अजाण नसावे आणि तुम्हाला संदेश देता यावा, तुम्हाला ना प्रचार करता यावा, संदेश देता यावा म्हणून विशेष इच्छा बाळगा. मी हे सुद्धा एक्सप्लेन करेल, आज नाही सांगणार की का संदेश देता यावा, का इकडे ते म्हटलं आहे. मग संदेश खूप मोठा आहे, भाषा कमी आहे का, भाषा जास्त नाही का, पॉवरफुल आहे, संदेश कमी आहे का, काय आहे, आपण त्या सगळ्या गोष्टी पाहूया. प्रेज द लॉर्ड. तरी विशेषतः संदेश देता यावा म्हणून अशी उत्कंठा बाळगा, कारण भाषा किंवा अन्य भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. सो ज्या वेळेस एखादा व्यक्ती अन्य भाषा बोलतो तो माणसांशी बोलत नाहीये, तो देवासोबत बोलतोय, कारण ते माणसाला समजत नाही. प्रेज द लॉर्ड. हे खूप महत्वाचं आहे की ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषेत बोलता, एखादा व्यक्ती अन्य भाषेत बोलतो, ते समोरच्या माणसाला समजत नाही, तो देवासोबत बोलतो, तो आत्म्यामध्ये गूढ गोष्टी, रहस्य, गुप्त गोष्टी, गुजे बोलत असतो. प्रेज द लॉर्ड. हे ज्या वेळेस आपल्याला पवित्र आत्मा मिळतो ना, त्यावेळेस या सगळ्याची सुरुवात झालेली असते. संदेष्टा हा माणसांना उद्देशून, आता एखादा व्यक्ती संदेश देतो, एखादा संदेष्टा आहे, प्रोफेट आहे, तर तो माणसांशी बोलतोय, माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्या बाबत बोलतो. तो कुठल्या गोष्टींबद्दल बोलतो? उन्नती, एखाद्याला उत्तेजन देईल, एनकरेज करेल, सांत्वन देईल. तो माणूस ज्या ज्या इमोशन्स मधून जातोय, ज्या परिस्थितीमधून जातोय, त्या परिस्थितीला अनुसरून तो बोलणार. समजा एखादा नाही का बँकरप्ट झालेला, एखादा खूप कर्जात डुबलेला व्यक्ती आलाय, तर मी त्यावेळेस त्याला त्या गोष्टींविषयी बोलेल, त्याच्या त्या परिस्थितीविषयी बोलेल. एखादा आजारी आहे तर मी त्याला आरोग्याविषयी, देवाच्या महिमेविषयी, त्या परिस्थितीला अनुकूल असं बोलेल. समजा एखादा आहे की जो खूप डिप्रेशन मध्ये गेला आहे, तर मी त्या रिलेटेड त्याच्याशी संभाषण करेल, माझ्या भाषेचा वापर करून, जी त्याला समजते त्या भाषेमध्ये. ओके. मग संदेष्टा हा माणसांशी उद्देशून बोलतो, माणसांना उन्नती, उत्तेजन, सांत्वन ह्या 3 गोष्टींबाबत बोलतो. भाषा बोलणारा काय करतो? स्वतःचीच उन्नती करतो. मी जर संदेश देते तर ऐकणाऱ्याची उन्नती होतीये, कदाचित कोणाला फायदा होतोय, कोणाची उन्नती होतीये, कोणाला मी एनकरेजमेंट करते, सांत्वन करते. पण माझी उन्नती मी कशी करते? माझं स्वतःची प्रगती मी कशी करते? माझा आत्मिक तयारी मी कशी करते माहिती? भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, अन्य भाषा बोलणारा कोणाची उन्नती करतो? स्वतःची. संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. दोन्ही महत्वाचे आहेत. प्रेज द लॉर्ड. स्वतःची उन्नती महत्वाची आहे, मंडळीची उन्नती महत्वाची आहे. सो ज्यावेळेस आपण संदेश देतोय, आपण लोकांना सांगतोय, आपण सुवार्ता सांगतोय, आपण वचन शिकवतोय, आपण देवाच्या गोष्टी त्यांना सांगतोय, आपण मंडळीची उन्नती करतोय, आपण समोर असलेल्या लोकांना काही रहस्य सांगतोय,
कारण त्यांची उन्नती होतीये. परंतु माझी उन्नती मी कशी करते? भाषा बोलण्याद्वारे, अन्य भाषा बोलण्याद्वारे. आणि 5वं वचन, तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या, तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे. सो प्रेषित पौल एका ठिकाणी म्हणतोय, तुम्ही सर्वांनी भाषा बोलावी अशी माझी इच्छा आहे, पण तुम्हाला संदेश पण देता आला पाहिजे. कारण मंडळीच्या उन्नतीकरिता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे. या वचनावर गोंधळून जाऊ नका. आपण खूप व्यवस्थितपणे याचा अर्थ समजून घेऊ येणाऱ्या दिवसांमध्ये. आज आपण भाषा, अन्य भाषा, टंग्स याच्याबद्दल बेसिक गोष्टी पाहणार आहे की परत कधी तुम्हाला याविषयी ना असे कोणते प्रश्न नाही पडले पाहिजे, कुठले संशय मनामध्ये आले नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कोणी जरी उद्या येऊन काही विपरीत शिकवलं तर तुम्हाला माहित पाहिजे की तुमचं बायबल, परमेश्वर, पवित्र आत्मा याबद्दल काय बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. सो प्रेषित पौल आहे हा स्वतः अन्य भाषेत बोलायचा आणि तो सांगतोय मंडळीला की तुम्ही अन्य भाषेत बोललं पाहिजे. माझी इच्छा आहे की तुम्ही आध्यात्मिक ज्ञानांमध्ये वाढलं पाहिजे आणि तुम्ही अन्य भाषेमध्ये बोललं पाहिजे. तुम्ही संदेश पण दिला पाहिजे आणि तुम्ही स्वतःची उन्नती या भाषेद्वारे करता. पहा, अन्य भाषा एक मनुष्यांची भाषा आहे, देवदूतांची भाषा आहे, एक कम्प्लिटली डिफरंट भाषा आहे जी माणसाला समजत नाही. प्रेज द लॉर्ड. सो यापैकी कोणत्याही प्रकारचं भाषेशी एन्काउंटर तुमचा होऊ शकतो. मी तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली उद्या एक अशी सुंदर टेस्टिमनी सांगेल की कसं पवित्र आत्म्याने एका व्यक्तीला मनुष्यांच्या वेगवेगळ्या भाषेमध्ये चालवलं. वेगवेगळ्या मनुष्यांची भाषा. ओके, ही भाषा शिकता शिकता आपण मनुष्यांची, देवदूतांची आणि अन्य भाषा किंवा परमेश्वराशी जी बोलतो ह्याबद्दल पण पाहणार आहे. कधी बोललं पाहिजे, भाषा बोलल्याने काय होतं, कशा प्रकारे बोललं पाहिजे, किती वेळ बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण शिकणार आहे. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगू द्या, जे परमेश्वराच्या नावाने जनरल्स किंवा महान सेवक, संदेष्टे होऊन गेले त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक गोष्ट होती की ते देवासोबत अन्य भाषेमध्ये जास्त वेळ घालवायचे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो ज्या वेळेस भाषा आपण, अन्य भाषा आपण बोलतो ती अशी भाषा आहे जी मनुष्यांना समजत नाही. अन्य भाषा आपण परमेश्वरासोबत रहस्य ज्या वेळेस बोलतो, कम्युनिकेट करतो, आत्मिक गोष्टी ते होते. अन्य भाषेमध्ये मग वेगवेगळे स्तर येतात. बेसिक आहे, त्याच्यानंतर एक युद्ध करण्याची आहे, त्याच्यानंतर डिलिव्हरन्सची आहे. अन्य भाषेमध्ये काही लोक रोअर करतात, म्हणजे काही लोक लिटरली नाही का डरकाळी फोडण्यासारखं युद्ध करत असतात. सो अन्य भाषा आपल्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. जर नसतं तर बायबलमध्ये ते लिहिलं नसतं. प्रेज द लॉर्ड. एक बेसिक गोष्ट अजून मला तुम्हाला सांगू द्या, अन्य भाषा आपण बोलावी ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची इच्छा आहे की आपण अन्य भाषेमध्ये जास्तीत जास्त बोललं पाहिजे. जसं इकडे म्हटलंय की आध्यात्मिक दानांची काय करा, इच्छा बाळगा, उत्कंठा बाळगा. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही जशी इच्छा बाळगणार ना त्यानुसार होणार. आपण वाचलं ना 1 कोरिंथी 14:1 मध्ये काय दिले, विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा आणि आध्यात्मिक दानांची अशी उत्कंठा बाळगा. म्हणजे तुमची इच्छा असली पाहिजे. ज्या एरियामध्ये, ज्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवत नाही, माझं नीट ऐकून घ्या, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही त्या गोष्टी पवित्र आत्मा तुमच्यावर प्रगट करणार नाही. सपोज एखादा व्यक्ती देवदूतांवर किंवा देवदूतांच्या मिनिस्ट्रीवर विश्वास ठेवत नसेल, डोंट थिंक दॅट द एंजेलिक पोर्टल विल ओपन इन युअर लाईफ. नाही, हा बेसिक आहे की परमेश्वराचं देवदूत संरक्षण करतात, पण एखादा व्यक्ती जर विश्वास ठेवत नाही ना तर तो देवदूतांची सेविकेचे ते पोर्टल्स ओपन झालेले पाहणार नाही. जर एखादा व्यक्ती डिलिव्हरन्सवर विश्वास ठेवत नसेल, त्याला वाटत असेल की हे काय असं विचित्र आहे, तर ती व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये ना ते डिलिव्हरन्स किंवा मोकळीकता किंवा मुक्ती किंवा सगळ्या प्रभावापासून, सैतानी प्रभावापासून मुक्त होणं, या एरियामध्ये प्रवेश करू शकत नाही. बिकॉज दॅट पर्सन इज नॉट बिलिव्हिंग. आत्मिक दान जी आहेत ना ती विश्वास ठेवण्यासारखी आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विश्वासाने सगळ्या गोष्टी मिळवता. व्हॉट इज द करन्सी इन द स्पिरिट रेल्म. आत्मिक जगामध्ये कोणतं चलन चालतं? विश्वास. Praise the Lord. The one who believes, he can be, go into the depths of the spirit. विश्वास ठेवणारा व्यक्ती आत्मिक गोष्टींच्या खोलीमध्ये जाऊ शकतो, अगदी खोलवर जाऊ शकतो. Praise the Lord. सो कोणीतरी ना परत
1 करंती करा याचा 14, याचं 3, 4 आणि 5 हे वचन वाचा. 1 करंती 14, 3, 4, 5. हळूहळू वाचा, नीट ऐकून घ्या सगळ्यांनी. तुमचे नोट्स बनवा प्लीज. प्रेज द लॉर्ड. सो मी हे वचन पुन्हा एकदा का रिपीट केलं आहे की तुम्ही सुद्धा लिहून ठेवा. बायबल भाषेविषयी काय बोलतं, अन्य भाषेविषयी हे आपल्याला माहित असणं फार महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. जी गोष्ट बायबलमध्ये नाहीये त्या गोष्टी एक्सेप्ट करू नका, पण बायबल ज्याविषयी आपल्याला सांगत आहे, पुरावा देत आहे, त्या वचनाला धरून, बायबलच्या काही ब्लेसिंग्सना धरून ना इतर लोकांचं ऐकू नका. प्रेज द लॉर्ड. लेट युअर बायबल कम्युनिकेट विथ यू. तुमचं बायबल तुमच्याशी संभाषण करू दे, तुमचं बायबल तुमच्याशी बोलू दे, आणि तुमचं बायबल जे तुम्ही वाचत आहात ते बायबल, ती वचनं, सर्व गैरसमज तुमच्या मनातून बाहेर काढू दे. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. आपण आपलं बायबल उघडूया. लूक याचा 11वा अध्याय, याचं 10, 11, 12, 13 हे वचन कोणीतरी वाचा. लूक 11, 10 ते 13. आमेन. आमेन. हे वचन आहे ना, हे नीट समजून घ्या. इकडे काय म्हटलं माहिती, की जो मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, जो ठोकतो त्याच्यासाठी दार उघडलं जातं. असं नाही म्हटलंय की बघा, मागा, मिळायला तर बघा, शोधून बघा, प्रयत्न करून बघा, असं नाही दिलंय. स्पष्ट दिलंय, जो मागतो त्याला मिळतं, जो शोधतो त्याला सापडतं, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडलं जाईल. मग इथे पुढे वचन सांगते की तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे. इकडे ना पित्याबद्दल सांगण्यात आले, एका व्यक्तीच्या बापाबद्दल बोलण्यात आले. आता इथे पिता आणि पुत्र, पिता आणि मुलं हे रिलेशनशिप दाखवण्यात आले. आणि बापाचं हृदय कसं आहे ना, परमेश्वर ते सांगत आहे की तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल. प्रेज द लॉर्ड. असं कोणीतरी आहे का या पृथ्वीवर? कोणीही कसंही असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, रागीट स्वभावाचा असू दे, प्रेमळ असू दे, कोणी असू दे, पण कोणता बाप असा आहे की जो त्याच्या मुलाने त्याच्याकडे मासा मागितला आणि त्याला मासा नाही देणार, साप देणार? किंवा त्याला ना अंडे मागितला असता त्याला तो काय देईल? विंचू देईल. भाकरी मागितला असेल तर ना दगड देईल. असं होईल का? नाही. तर कुठल्याही प्रकारचा बाप असू दे, त्याची धडपड असते की मुलांच्या इच्छा पूर्ण करणं. माझं मूल जे मागतंय ते देईन. खूप पैसेवाले असतील ते एकदम बेस्ट लक्झरियस वस्तू देतील, साधारण गोष्टी असतील, साधारण मिडल क्लास लोक त्यांच्या मानाने देतील, पण अगदी गरीबातला गरीब जरी असेल ना तरी थोडीफार धडपड करत असेल की मुलाची इच्छा मी पूर्ण करू, जे जमतंय तेवढं तो देणार. प्रेज द लॉर्ड. सो बापाचं हृदय काय माहिती? मुलांना जे पाहिजे ते द्यायचं. माझ्या मुलाने मागितलंय हे मला द्यायचंय. दिस इज द हार्ट ऑफ फादर. तर इकडे बापाच्या हृदयाकडे लक्ष द्या की परमेश्वर, पिता किंवा आपला बाप कसा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इकडे प्रभू सांगतोय की तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते. तुम्ही वाईट असताना, तुम्ही कमजोर असताना, तुम्ही आजारी असताना, तुम्ही पापात असताना, तुम्ही चुका करत असताना, तुम्ही बिझी असताना, तुम्ही काही XYZ कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतलेले असाल, ते सगळं जरी असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देता, त्यांना चांगल्या गोष्टी देता. कदाचित तुम्ही स्वतः नाही का फाटके तुटके कपडे घालाल, स्वतःसाठी नवीन काही घेणार नाही, जे आहे त्यामध्ये चालवाल, पण मुलांना नवीन गोष्टी देणार, मुलांच्या इच्छा पूर्ण करणार. कदाचित खूप दिवसापासूनची तुमची इच्छा असेल की मी ही वस्तू घेईल किंवा असं करेल, तसं करेल, असं काही असेल, परंतु तुमची ती इच्छा पूर्ण नाही करत आहे. दरवेळेस मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सॅक्रिफाईस करताय, बलिदान करताय. तुम्ही खूप मेहनत घेतली असेल एखादी वस्तू घेण्यासाठी, परंतु ते तुम्हाला नाही जमलंय, पण तरी सुद्धा ना ज्या वेळेस तुम्हाला जमतंय त्यावेळेस पण तुम्ही पहिला विचार काय करता? जाऊ दे, माझं नाही मिळालं तर चालेल, माझ्या मुलाची तरी इच्छा पूर्ण होईल, किंवा माझ्या मुलीला हे पाहिजे, तिला मी ते देईन. प्रेज द लॉर्ड. सो पित्याचं हृदय कसं आहे, किंवा पॅरेंट्स, ओके, आई वडिलांचं हृदय, पित्याचं हृदय कसं आहे की मुलांना द्यायचंय, मुलांना आनंद करू दे. मला मिळालं नाही पण माझ्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी मिळू दे. जे मला सुख मिळालं नाही, जे मला अनुभवता आलं नाही, माझ्या मुलांना ते मिळू दे. माझी मुलं माझ्यापेक्षा पुढे जाऊ देत. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. माझी मुलं माझ्यापेक्षा पुढे जाऊ देत. माझी मुलं खूप मोठी होऊ देत, खूप चांगलं नावलौकिक मिळवू दे, चांगल्या मार्गामध्ये चालू दे, कसली कमतरता त्यांना पडू नये, कधी आजारी पडू नये. ओके, मुलांसाठी आपले सगळ्यांचे उच्च विचार असतात. मग इथे परमेश्वर म्हणतो
आपण कमजोर, वाईट, आपण पापी असताना सुद्धा आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देणं, चांगल्या वस्तू देणं आपल्याला कळतं, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, ओके, तुमच्या बायबलमध्ये अंडरलाईन करा किंवा ना त्याला हायलाइट करा, बायबलमध्ये लिहून ठेवा. तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्याच तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. हालेलुया. दिस इज द प्रॉमिस अबाउट द होली स्पिरिट. बायबल सांगते की जे स्वर्गीय पित्याजवळ मागतायत, पृथ्वीवरचा बाप सुद्धा धडपड करतोय उत्तमातलं उत्तम देण्यासाठी, पण जो आपला सार्वकालिक पिता आहे, जो स्वर्गीय पिता आहे, जो आपला परमेश्वर आहे, त्याच्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. बायबल इथे सांगते की परमेश्वर आपल्याला खूप विशेष करून पवित्र आत्मा देण्यासाठी उत्सुक आहे. इनफॅक्ट जर तुम्ही प्रेषितांची कृत्य याचा जर पहिला अध्याय वाचला, प्रेज गॉड, मी तुमच्यासाठी वचन वाचते. हालेलुया. प्रेषितांची कृत्य पहिला अध्यायाचं 4थं वचन पहा. तो व ते म्हणजे प्रभू येशू आणि शिष्य एकत्र जमले असताना येशूने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगी विषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. ही देणगी कोण देतंय? पिता देतोय. प्रभू येशूने सांगितलंय, ते न्यूज दिलीये, प्रभू येशू नाही देते. पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. हालेलुया. पित्याची इच्छा आहे की तुम्हाला पवित्र आत्मा मिळावा. पित्याची इच्छा आहे तुम्ही त्या अभिषेकात चालावं. पित्याची इच्छा आहे या देणगीमध्ये, या दानांमध्ये, या उत्कृष्टतेमध्ये तुम्ही चालावं. आणि पित्याने प्रॉमिस केले, येशू ख्रिस्ताने नाही काही बिकेम द माउथ ऑफ फादर, पित्याचं मुख बनला आणि सांगितलं की पिता हे देणार आहे, ते देणार आहे. इकडे काय म्हणतोय की मग विशेष करून स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती जास्त, किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. पुन्हा प्रेषितांना येशू व स्वर्गारोहणाच्या आधीन आठवण करून देते की पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले तिची वाट पहा. वेट फॉर द प्रॉमिस. त्या अभिवचनासाठी, त्या देणगीसाठी तुम्ही वाट पहा. तुम्ही कुठे जाऊ नका. इकडे आपल्याला प्रेषित इकडे प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना ह्या देणगीबद्दल सांगत आहे. आणि आपण या आठवड्यामध्ये याच वचनावर आपण जास्त फोकस करणारे, आपण शिकणारे की ही देणगी जी पित्याला द्यायची होती आणि पित्याने दिली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपण वचन वाचलं की 1 कोरिंथियाचा 14वा अध्याय. प्रेज द लॉर्ड. आता 6वं वचन आपण पाहूया. तर आता बंधुजनो, 1 कोरिंथी 14:6, मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषांमध्ये बोललो, पण प्रकटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण यांच्याद्वारे जर बोललो नाही तर मी तुमचे काय हित साधणार. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ, हे जे वचन आहे ना की मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषांमध्ये बोललो, सो याचा अर्थ अन्य भाषेमध्ये सुद्धा निरनिराळे प्रकार आहेत. प्रेज द लॉर्ड. अन्य भाषा ही एकच नाहीये. मी आज खूप बेसिक तुम्हाला सांगणार आहे. बेसिक ज्यावेळेस तुम्हाला समजेल, तुमचा पाया भक्कम होईल, तर पुढे आपण यावर खूप चांगली बांधणी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. सो इकडे प्रेषित पौल जसं सांगतो, याचा अर्थ अन्य भाषा ही एकच नाहीये. प्रेज द लॉर्ड. अन्य भाषेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, निरनिराळ्या भाषा आहेत. आपण आतापर्यंत पाहिले, एक मनुष्यांची भाषा आहे, एक देवदूतांची भाषा आहे, एक अन्य भाषा आहे. अन्य भाषेमध्ये इटसेल्फ देर आर डिफरंट टाइप्स. ओके, वेगवेगळे निरनिराळे प्रकार आहेत. सो प्रेषित पौल तो स्वतः म्हणतोय की मी निरनिराळ्या भाषेत बोलू शकतो आणि मी बोललो, पण मी ते तुम्हाला समजणार नाही, कारण अन्य भाषा स्वतःच्या उन्नती करीत आहे. मंडळीच्या उन्नतीसाठी मी त्यांना समजेल त्या भाषेमध्ये बोललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. 10वं वचन पहा. जगात भाषांचे बरेच प्रकार असतील तरी एकही अर्थरहित नाही. प्रेज द लॉर्ड. सो जगामध्ये जेवढे पण भाषा आहे, जी मनुष्यांची भाषा आहे, बरेच प्रकार आहेत. प्रत्येक भाषेला अर्थ आहे. अर्थहीन अशी एकही भाषा नाही. पहा, सगळ्यात सुरुवातीला, प्रेज द लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. पवित्र आत्मा काही गोष्टी मला सांगत आहे जुन्या करारामधून. हालेलुया. पहा, सुरुवातीला ज्या वेळेस परमेश्वराने आदम आणि हव्वाला बनवलं, ते परमेश्वरासोबत एका भाषेमध्ये कम्युनिकेट करत होते. परमेश्वर यायचा, बायबल सांगतात, त्यांच्याशी बोलायचा. आणि त्याच्यानंतर असं झालं की आदमला घडवल्यानंतर परमेश्वर म्हणाला
की सगळे जे प्राणी होते सगळे ते परमेश्वराने काय केले, आदामासमोर आणले आणि आदाम त्यांना काय नावं देतो ही पाहिली. द ऍक्च्युअल ओरिजिनल हिब्रू ट्रान्सलेशन पाहिलं तर बायबल सांगतं ऍडम वॉज सो मच इंटेलिजंट, की तो जसं प्राणी येईल ना त्या प्राण्याकडे पाहून त्याला म्हणजे तेवढा IQ किंवा तेवढं तो हुशार होता. त्या प्रकारे परमेश्वराने बनवलं होतं पाप होण्याआधी. ओके, की तो जसं एखाद्या प्राण्याला पाहायचा, त्याचा स्वभाव, त्याचं नाही का काय आहे, तो कशा प्रकारचा आहे, हे सगळ्या गोष्टी आदामला समजायच्या. त्यानुसार ना तो त्यांना ती नावं देत होता आणि जी आदामने नावं ठेवली तीच परमेश्वराने नाही का ठेवली. एकाचंही नाव बदललं नाही. बायबल सांगतं आदामने त्यांना जी नावं दिली तीच आजपर्यंत चालू आहेत. सो ही वॉज सो मच इंटेलिजंट, इतका हुशार होता. आणि त्यावेळेस पृथ्वीची एक भाषा होती किंवा त्यावेळेस आदाम आणि हव्वा हे एका भाषेमध्ये बोलत होते. त्यांना मुलं झाली ती काही एका विशेष भाषेमध्ये बोलत होते आणि सर्व पृथ्वीची एकच भाषा होती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला इन्सिडेंट माहित असेल की भाषेचा गोंधळ केव्हा झाला? टॉवर ऑफ बाबेल. बाबेलचा ज्यावेळेस बुरुज बांधण्यात आला, ज्यावेळेस तिकडे सगळे लोक, प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती 11 मध्ये तुम्हाला कळेल, 11:1 मध्ये वचन सांगतं सी पहा आता नोहापर्यंत ओके सगळ्या पृथ्वीची एकच भाषा आहे. एव्हरीवन वॉज टॉकिंग इन वन सिंगल लँग्वेज. पूर्ण पृथ्वीची, नोहाच्या वेळेस सुद्धा भरपूर पृथ्वी ऑक्युपाय झालेली होती. असं नाही की थोडीशीच लोक होती तेवढ्याच भाषेत बोलत होती, नाही. वंशावळ वाचा, तुम्हाला समजेल. पूर्ण पृथ्वीवर जलप्रलय आला म्हणजे तुम्हाला समजेल की किती जास्त पृथ्वी त्यावेळेस सुद्धा ऑक्युपाय झाली होती माणसांनी. प्रेज द लॉर्ड. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासून जर तुम्ही पाहिलं, आदाम हव्वा, त्यांची मुलं, खून, मानवाचं पतन, त्याच्यानंतर काईनाचं वंशज, आदामाचं वंशज, त्याच्यानंतर नोहा, मानवाची दुष्टाई कशी वाढली, कसे नाही का फॉलन एंजल्स आले, पडलेले पतन झालेले देवदूत आले पृथ्वीवर, त्यांनी स्त्रियांसोबत रिलेशनशिप ठेवला आणि कसं त्या काळात राक्षसी प्रवृत्तीचे किंवा नेफिलिम किंवा जायंट्स हे जन्माला आले आणि तरी सगळे लोक एकाच भाषेत बोलत होते. नोहा सुद्धा त्यावेळेस ज्यावेळेस जी भाषा होती पृथ्वीवर एकच होती, त्याची मुलं 3 होती तेव्हा सुद्धा एकच भाषा होती. आणि संपूर्ण पृथ्वीचा जलप्रलयाने ज्यावेळेस शेवट झाला, प्रेज द लॉर्ड, फक्त नोहा आणि त्याचं कुटुंब राहिलं. प्रेज द लॉर्ड. आता जलप्रलयाच्या वेळेस सुद्धा एकच भाषा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर असं झालं की जलप्रलयानंतर नोहा, त्याची 3 मुलं, त्याच्या सुना आणि त्याची बायको, हे 8 जण तारवातून बाहेर आले. 8 लोक एका फॅमिलीमध्ये एकच भाषा बोलतायत. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर नोहाची वंशावळ, त्याची मुलं शेम, हाम, याफेत, यांची वंशावळ वाढत गेली, ती सुद्धा इतकी वाढली. म्हणजे हा हजारो वर्षांचा पिरियड आहे. ओके, नोहाचे जे 3 पुत्र होते ते पृथ्वीवर ना पसरले सगळीकडे. त्यांच्या 3 पुत्रांपासून पूर्ण पृथ्वी भरायला लागली. इतकी वंशावळ, इतके वर्ष होऊन गेले तरी सुद्धा संपूर्ण पृथ्वीवर एकच भाषा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि उत्पत्ती 11 मध्ये देवाचं वचन सांगतं सर्व पृथ्वीची एकच भाषा होती, एकच बोली होती. पुढे असे झाले की संपूर्ण पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली. देवर नो डिफरंट डायलेक्ट्स ऑल्सो. जसं आपण म्हणतो ना, बोली भाषा खानदेशची वेगळी, नगरची वेगळी, पुण्याची वेगळी आहे, मुंबईची मराठी वेगळी आहे, नागपूरची वेगळी आहे, अजून वेगवेगळे डायलेक्ट्स पण नव्हते, बोली भाषा पण नाही, एकच होती, एकच. संपूर्ण पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता शिनार देशात एक मैदान लागले. तिकडे ती लोक थांबली. त्यांनी म्हणालं की आपण पृथ्वीवर कशाला पांगायचं, सगळीकडे का प्रवास करायचा, आपण एक नगर बांधू, आपण आपल्यासाठी बुरुज बांधू. आणि त्यावेळेस परमेश्वराने त्यांचं ते काम कशा प्रकारे डिस्ट्रॉय केलं. मी हा रेफरन्स का देते की भाषा, मनुष्यांच्या भाषा कशा आल्या हे माहित पाहिजे. हे समजल्यावर तुम्हाला नाही का पवित्र आत्मा, अन्य भाषा हे समजायला सोपं जाईल. प्रेज द लॉर्ड. बायबल इकडे सांगतं की त्यांनी गगनचुंबी असा एक उंच बुरुज बांधायचं ठरवलं आणि ते म्हणाले की आपली पृथ्वीवर पांगापांग होणार नाही, आपण आपलं नाव करूया, सगळीकडे आपल्याला भटकायची काय गरज आहे. आणि सगळ्यांची भाषा एकच असल्यामुळे ते सगळे लोक सहमत झाले. ते म्हणाले येस आपण असं करूया, हा खूप चांगला विचार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सगळे एकत्र असल्यामुळे त्यांच्या ह्या विचाराला एक मताने मिळून काम करतायत, त्यांना सगळ्यांनी ही गोष्ट पटली आहे. त्यांचा हा विचार जो चुकीचा आहे, कारण परमेश्वर म्हणाला पृथ्वी
सगळी व्यापून टाका. प्रेज द लॉर्ड. आणि हे सगळं पृथ्वीवर एका ठिकाणी बसून स्वतःचं नगर, स्वतःचं योजना स्थापण्यासाठी बसलेले आहेत, विच वॉज अगेन्स्ट द प्लॅन ऑफ गॉड. निर्माणकर्त्याने जी योजना दिली त्याच्या विरोधात हे आहे. आणि मग त्यावेळेस परमेश्वराने इतर काहीही केलं नाही. परमेश्वराने काय केलं की मानवपुत्र जे बुरुज बांधतायत, नगर बांधतायत, ते पाहण्यासाठी प्रभू खाली उतरला. आणि प्रभू म्हणाला, हे लोक एक आहेत, यांची भाषाही एक आहे, आणि ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे. यांचं वागणं चांगलं नव्हतं, ती योजना चांगली नव्हती. आपल्याला वाटत असेल वाव दे आर काय एक सिव्हिलाइज्ड लोक होत आहेत, नगर स्थापतायत, एका ठिकाणी राहतायत, किती चांगली योजना आहे. नो, दॅट वॉज अगेन्स्ट द प्लॅन ऑफ गॉड. परमेश्वराच्या योजनेच्या विरोधात होती. बिकॉज ते स्वतःचं नाव करण्यासाठी जमले होते. त्यांना पृथ्वीवर जायचं नव्हतं. त्यांना ना या पृथ्वीवर पसरण्यापेक्षा त्यांना आकाशामध्ये, स्वर्गामध्ये जाण्यामध्ये लाईक वेगळ्या मार्गाने प्रवेश करायचं ते पाहत होते. आणि सगळे लोक सहमत होते. सो सगळे लोक एका भाषेद्वारे, एका बोली भाषेद्वारे नाही का, एका गोष्टीमध्ये सहमत झाले होते. त्यामुळे त्या सगळ्यांना ज्या वेळेस नाही का ह्या इव्हिल प्लॅन पासून, ह्या वाईट गोष्टींपासून वेगळं करायचं होतं, प्रभू काय म्हणाला, या सर्वांची भाषा ही एकच आहे व ही यांच्या कृत्यांची सुरुवात आहे. आणि हे जे काही करण्याचे योजतील ते त्यांना कशानेही अडवण्यात येणार नाही. तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकांची भाषा समजायची नाही. प्रेज द लॉर्ड. सो प्रभू म्हणाला, आता यांना भाषा समजते, एकाच भाषेद्वारे कम्युनिकेट करतात आणि एकमेकांना सपोर्ट करतात. त्यांचं हे काम थांबवायचं तर काय करावं लागेल, ह्यांच्या भाषेचाच गोंधळ करू. हे एकमेकांशी काय बोलतायत हे यांना समजणार नाही आणि त्याद्वारे त्यांचं हे चुकीचं काम थांबेल. आणि बायबल सांगतं, नंतर परमेश्वराने तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. या प्रकारे त्यांचे नगर बांधायचे राहिले. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीवर भाषेचा घोटाळा करून परमेश्वराने त्यास सगळीकडे पृथ्वीवर पसरविले. सो हे दिस इज द फर्स्ट इन्सिडेंट. ही पहिली अशी घटना आहे बायबलमध्ये जिथे मनुष्य वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागला. प्रेज द लॉर्ड. सो वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या बोली भाषा, डायलेक्ट्स हे कुठून आले आहेत, हे बायबलमध्ये त्याचा पुरावा दिलाय. आधी सगळे लोक एकच भाषा बोलत होते, पण त्याच्यानंतर ना ते बुरुज बांधत असताना ज्या वेळेस भाषेचा गोंधळ झाला, समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे समजत नव्हतं. त्यांचं ते काम राहिलं कारण ते एकमेकांशी कम्युनिकेट करू शकले नाही. भाषा किती पॉवरफुल आहे, किती समृद्ध आहे भाषा. ज्या भाषेमध्ये आपण बोलतो किंवा एखाद्या व्यक्तीने कम्युनिकेट करणं किती पॉवरफुल आहे, यावरून तुम्ही समजून घ्या की भाषेचा गोंधळ झाला तर ते लोक एकत्रितपणे काम करू शकले नाही. पण ज्यावेळेस सगळ्यांची एकच भाषा होती, कोणीतरी एक प्लॅन सांगितला, चला आपण नगर बांधूया, आणि त्या भाषेद्वारे, त्या कम्युनिकेशनद्वारे सगळे लोक त्या चुकीच्या योजनेमध्ये सहभागी झाले आणि सगळे लोक काम करायला लागले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो भाषा जी आहे ती भाषा आपल्यावर इम्पॅक्ट करते. आपण ज्या भाषेमध्ये बोलतो ती भाषा आपल्यावर प्रभाव करते. प्रेज द लॉर्ड. आणि इकडे देवाचं वचन सांगतं की त्यावेळेस पृथ्वीवर वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात आल्या, वेगवेगळ्या बोली भाषा तयार झाल्या. प्रेज द लॉर्ड. आपण जर पाहिलं, आपण भारताचा जरी इतिहास पाहिला तर भारताच्या इतिहासामध्ये किती जास्त भाषा आहेत. कितीतरी भाषा अशा होत्या ज्या आता अस्तित्वात नाहीये, कारण त्यांचा अर्थ नाहीये, ती भाषा वाचणारं कोणी नाहीये, त्या भाषेचा अर्थ सांगणारं कोणी नाही, कोणाला ती रीड करता येत नाही. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या भाषा आधीही होऊन गेल्यात ज्याच्याविषयी आज फक्त ना कुठेतरी लेखी पुरावे आहेत किंवा काहीतरी नाही का कोरलेले, ते दगडामध्ये कोरलेले पुरावे दिसतात, पण ती रीड करता येत नाहीये. प्रेज द लॉर्ड. मिसर देशामध्ये पिरामिड्स मध्ये पाहिलं तर कितीतरी भाषा अशा आहेत, चित्रलिपी आहे, काही वेगवेगळे भाषा आहेत जे रीडच करता येत नाही. डिकोड करणं खूप महत्वाचं. सो खूप सारी पुस्तकं अशी होती की जुन्या भाषेमध्ये लिहिली होती, ती आजही ओके लोकांना पूर्ण ते भाषेचं लाईक ती भाषा लुप्त होऊन गेली आहे. त्या काळची लोक सुद्धा नाही, त्यामुळे कोणाला अर्थ लावणं जमत नाहीये. प्रेज द लॉर्ड. सो एखादी भाषा ज्या वेळेस निघून जाते ना, त्या भाषेमध्ये त्यांनी जे शोध लावलाय, जे बोलायचंय ते डिकोड करणं, ते समजून घेणं पण खूप डिफिकल्ट होतं. आणि हेच एक कारण आहे की एक अन्य भाषा अशी आहे की जी कोणच या पृथ्वीवरचा मनुष्य समजू शकत नाही, अनलेस अँड अंटिल देयर इज अ गिफ्ट ऑफ इंटरप्रिटेशन. ती भाषा अनुवाद करण्याचं दान जर असेल तरच, अदरवाईज नाही. आणि ही भाषा अंधकाराच्या राज्यालाही समजत नाही, सैतानालाही समजत नाही. प्रेज द लॉर्ड.
सो आज बेसिक एवढ्याच गोष्टी समजून घ्या की भाषा ही परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. भाषेचा गोंधळ ज्यावेळेस झाला त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा पृथ्वीवर उदयास आल्या, अस्तित्वात आल्या. मनुष्यांची एक भाषा आहे, देवदूतांची एक भाषा आहे आणि अन्य भाषा एक आहे, आत्मिक भाषा एक आहे, परमेश्वरासोबत कम्युनिकेट करण्याची एक आध्यात्मिक भाषा आहे. आणि भाषेबद्दल बायबलमध्ये लिहिण्यात आले पूर्ण एक अध्याय आहे. वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळे वचन आहेत. याचा अर्थ भाषा ही काहीतरी महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. आपण उद्या शिकूया की भाषा कोण बोलू शकतं, ही भाषा सगळ्यांसाठी आहे का, बोललं पाहिजे की नाही. भाषेमध्ये एखादा व्यक्ती बोलतोय म्हणजे पवित्र आत्मा आहे आणि एखादा व्यक्ती नाही बोलत आहे याचा अर्थ त्या व्यक्तीकडे पवित्र आत्मा नाहीये असं नाही. माइट बी असं असेल की एखादी व्यक्ती विश्वास ठेवत नाहीये. मी तुम्हाला असे काही मेन ऑफ गॉडचे टेस्टिमोनी सांगेल की ज्यावेळेस जे ली हँड करायचे, ज्यावेळेस ते हात ठेवायचे, पवित्र आत्मा उतरायचं, लोक अन्य भाषेत बोलायचे, परंतु त्या व्यक्तींना ज्यांच्याद्वारे लोकांना पवित्र आत्मा मिळायचा त्यांना सुद्धा अन्य भाषा काही उशिराने किंवा नंतर मिळाली आहे. सो भाषेमध्ये एखादी व्यक्ती बोलतेय तर पवित्र आत्मा आहे, येस. पण एखादी व्यक्ती भाषेमध्ये बोलत नाहीये तर याचा अर्थ त्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा नाहीये असं होत नाही. बायबल सांगतं की जो कोणी मुखाने कबूल करतो की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. कारण पवित्र आत्मा असल्याशिवाय हे तुम्ही कबूलच करू शकत नाही. इफ यू डोंट हॅव द होली स्पिरिट यू कॅन नॉट अटर द नेम ऑफ जीसस. येशू ख्रिस्त हा प्रभू आहे हे पवित्र आत्मा नसलेला व्यक्ती बोलू शकत नाही. सो each and every person, those who are confessing that Jesus Christ is Lord, have received the Holy Spirit. नाव हे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत पवित्र आत्म्याचे. प्रेज द लॉर्ड. सो काही लोकांमध्ये एकच शब्द आहे, काही लोक वेगवेगळ्या भाषेत बोलतात, काही लोक एक वाक्य बोलतात. आपण ह्या सगळ्याविषयी सखोल अभ्यास करूया. प्रेज द लॉर्ड. आजची वचन लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः सुद्धा वाचा. पवित्र अन्य भाषेमध्ये बोलणं किती सारे आशीर्वाद आहेत, किती मोठं प्रोटेक्शन आहे, किती मोठं आपल्याला परमेश्वराने एक ऍसेट किंवा एक सहकार्यासाठी, एक युद्धासाठी एक शस्त्र दिल्यासारखं आहे. आपण हे शिकूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो लेट अस ऑल लक्षात ठेवा की काही लोक जे आहेत जे मनुष्यांच्या भाषेमध्ये सुद्धा बोलतात, म्हणजे त्यांची भाषा सोडून या पृथ्वीवरच्या वेगळ्या भाषेमध्ये बोलतात, विच इज अ साइन फॉर द पीपल. काही लोक देवदूतांच्या भाषेमध्ये बोलतात, काही लोक अन्य भाषेमध्ये देवासोबत बोलतात. प्रेज द लॉर्ड. अँड दिस ऑल थिंग्स आर बिब्लिकल. हे सगळं बायबल मधून आहे. मी उद्या ती टेस्टिमोनी तुमच्या सोबत शेअर करेल की कसं एका व्यक्तीने पवित्र आत्मा ग्रहण केला आणि अशा अद्भुत असं मनुष्यांच्या भाषेमध्ये बोलायला लागली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.